अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसताईंसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण नवीन शासन निर्णय आला आहे व डिसेंबरचा जो मानधन आहे व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरण करण्याबाबत नवीन GR आला आहे। तुम्ही पाहू शकता, महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय आला आहे। तर महाराष्ट्र शासन निर्णय आलेला आहे। तर शासन निर्णय काय आहे, तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। सदर शासन निर्णय व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर 2025 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रचना क्रमांक 1 मध्ये प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रचना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रचना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये बघा, तुम्ही पाहू शकता इतकी जी रक्कम आहे 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्साची आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे। तर अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबरचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत नवीन शासन निर्णय आला आहे। तुम्हाला सुद्धा वेळोवेळी तुमचे मानधन प्रोत्साहन भत्ता जमा होतात का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण प्रत्येक योजना असू दे किंवा प्रत्येक सरकारी काम असू दे तिथे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे नक्कीच मदत होते व त्यांचं जे कष्ट आहेत त्यामुळे नक्कीच सरकारला इथे जे योजना आहेत किंवा जे सरकारी काम आहे यामध्ये खूप मदत होते व जे पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका ताई व अंगणवाडी मदतनीस त्यांचे पूर्ण हार्डवर्क असणार आहे। तर इथे या टेबलमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। पोषण आहार, पोषक अन्न व पेयांचे वितरण, विशेष पोषण आहार कार्यक्रम, अंगणवाडी सेवा, अतिरिक्त राज्य हिस्सा 100%, विद्यमान तरतूद, यापूर्वी वितरित निधी, हे सर्व माहिती यामध्ये दिलेलं आहे। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाचे दिनांक 7/4/2025 मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी। तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे नक्कीच येते अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे। आत्तापर्यंत तुम्हाला वेळोवेळी जे मानधन व प्रोत्साहन भत्ता जे अदा केलेले आहे, जे दिलेले आहे, तुम्हाला जमा झाले आहेत का नाही नक्कीच सांगायचं आहे। धन्यवाद।